सोनपेठमध्ये भाजपचा संविधान हत्या दिवस, काळ्या फिती लावून काँग्रेसचा निषेध। 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकशाही आणि संविधानाची गळचेपी केली होती। या काळ्या दिवसाचं औचित्य साधत सोनपेठ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संविधान हत्या दिवस पाळण्यात आला। या निमित्तानं शहरात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। तसेच भाजप कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या रिबीन बांधून इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध नोंदवला। स्थानिक भाजप कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक अनंत गुलाईत यांनी मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहून आणीबाणीच्या काळातील परिस्थिती आणि संविधानावर झालेल्या आघातांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शिवाजीराव म्हावाळे होते। या प्रसंगी शहर मंडळाचे अध्यक्ष राजेशजी मंत्री, संतोष आंबोरे, सुभाष सावंत, मारुतराव रंजवे, नितेश लष्करे, गुजराती यांच्यासह भाजपचे अनेक आजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा डाग असून नागरिकांचे हक्क हिरावून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करणं हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचं कर्तव्य असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। आज भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीणच्या वतीनं इंदिरा गांधी जे आपले आपत्काली लावलं होतं त्याच्या संदर्भात आमच्या भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस व इंदिरा गांधीचा निषेध आहे। आणि जे त्यांनी लोकशाहीची हत्या केलेली आहे अशा इंदिरा गांधी यांची आम्ही निषेध करत आहोत। आणि त्या हरल्यामुळे त्यांनी मोठमोठ्या लोकांवर जे अन्याय केला त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध काळे रिबीन दाखवून दाखवत आहोत। 25 जून 1975 रोजी देशामध्ये आणीबाणी आणली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, आणि त्या घटनेला आज 51 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्ताने आपातकाल के 51 साल या निमित्ताने आम्ही या सोनपेठ शहरामध्ये आणीबाणीच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला। भारतीय जनता पार्टी सोनपेठ शहर व ग्रामीणच्या वतीने शहराध्यक्ष संतोष आंबोरे आणि म्हावाळे साहेब तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रप्रथम या विचाराने प्रेरित झालेले आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज जे भारताचा आत्मा असं भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाची आजच्या दिवशी काँग्रेस सरकारने हत्या केलेली आहे, म्हणून त्या दिवसाचं औचित्य साधून काळा दिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीनं आम्ही साजरा केला।